क्षितिज ह्या सगळ्यांची कामं इतकी उत्कृष्ट झालेली आहेत आणि त्यांच्याबरोबर पुन्हा एकदा म्हणजे क्षितिजबरोबर तुम्ही पहिल्यांदा काम केलं, पण प्रसादबरोबर पुन्हा एकदा स्क्रीन स्पेस शेअर करताना अतिशय आनंद झाला मला. आणि जसं अभिजित सांगितलं की सगळेच कलाकार इथे आहेत आणि आम्ही उत्सुक होतो की एक ना एक रोल आमच्या वाट्याला यावा आणि तसा काय आला आहे. आम्ही सगळ्यांनी खूप मेहनत घेतली, तो त्या रोलसाठी पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला. पण आता मनापासून आवाहन करतो की तुम्ही भरभरून तिकीट्स काढून ही फिल्म पाहायला या आणि आम्हाला असंच आशीर्वाद द्या अशी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. मला असं वाटतं इतर चित्रपटांच्या निमित्तानं हा चित्रपट पाहायला तुम्ही प्रेक्षकगृहात नक्की जा असं नेहमी रिक्वेस्ट केली जाते आणि ती योग्यच आहे, कारण तुम्हा प्रेक्षकांचं प्रेम नाही मिळालं. आताच नरेश मस्के साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळपासून धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे भाग 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाचे सगळे शोज हाऊसफुल आहेत. सोलापूरपासून नवी मुंबई, वाशी, ठाणे, नाशिक या सगळ्या भागांमध्ये बेसिकली महाराष्ट्राचा असा कुठलाही कोपरा नाही आहे जिथे या चित्रपटाला तुम्ही उदंड प्रतिसाद दिलेला नाही आहे. आणि ही फक्त सुरुवात आहे. आजचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतभरात, फक्त मराठीतच नाही तर हिंदीमध्ये सुद्धा हा चित्रपट प्रदर्शित झालाय. या निमित्तानं मगापासून मला एक खूप मोह होतोय आणि मला असं वाटतं हीच योग्य संधी आहे. प्रसाद ओक यांना आत्तापर्यंत या भूमिकेमध्ये जितक्या तडफदार पद्धतीनं आपण पाहिलंय त्याच तडफदार पद्धतीनं आनंद दिघे साहेबांचे अनेक संवाद त्यांच्या तोंडी तितकेच छान बोलूनही दिसतात आणि मला नाही वाटत त्यांच्याशिवाय हे इतर कुणालाही आव्हान जमलं असतं. त्यामुळे माझं प्रसाद दादांना विनंती आहे की या चित्रपटातला किंवा धर्मवीर भाग 1 मधला, आमच्यासाठी सगळं एकच आहे, यातला दिघे साहेबांच्या तोंडी असलेला